नमस्कार. मी रवींद्र मालुंजकर. आपण गावठी बडबड या यूट्यूब चॅनलला भरभरून प्रतिसाद देत आहात. या चॅनलच्या ब्रॉडकास्ट मुलाखतीच्या यशस्वी पर्वानंतर पुन्हा एक नवीन पर्व आपण घेऊन येतो आहेत, ते म्हणजे पोस्टमन. पोस्टमन हा आपल्या जिव्हाळ्याचा विषय. पूर्वीच्या काळी पोस्टमन पत्र घेऊन यायचा. कधी सुखाची राहायची, कधी दुःखाची राहायची, आणि अशीच पत्र आपण अनुभवणार आहोत. या पर्वामध्ये पहिलं पत्र आज मी आपल्यासमोर ठेवतोय. ते पत्र आपण नक्कीच अनुभवूया. हे पत्र एका आईने आपल्या मुलाला लिहिलेलं पत्र आहे. ही जी आई आहे, ही आई मुलापासून दूर आहे, आणि सावित्रीबाई जोशी यांचं हे पत्र त्यांचा लाडका मुलगा आनंदा याच्यासाठी पत्र आहे. आणि हे पत्र या आईने एका वृद्धाश्रमात राहून लिहिले आहे. तुमच्या लक्षामध्ये आलं असेलच तिच्या भावना काय असतील, तरी पण आपण अनुभवूया. ती म्हणते, प्रिय आनंदा, राजा सुखी राहा. तुझं नाव लिहिताना आजही हात थरथरतो, पण मन मात्र तुझ्या लहानपणीच्या आठवणींनी भरून येते रे. तू जन्मलास ना, त्या दिवशी तुझ्या बाबांनी गावभर पेढे वाटले होते, आणि मी देवाला एकच नवस केला होता, माझ्या लेकराला कधीच माझी गरज भासू नये, एवढं मोठं कर त्याला. म्हणूनच तुझ्यानंतर दुसरं मूल होऊ दिलं नाही रे. मला दुसरं लेकरू नको होतं, कारण माझं अख्खं जगच तू झालास. तुझ्या बाबांनी लवकरच साथ सोडली, तेव्हा तू माझ्या कुशीत होतास. त्या दिवशी मी रडले नाही, कारण मला माहीत होतं आता आईला बापही व्हायचं होतं, आणि आईही. तुझ्या शाळेच्या फीपासून तुझ्या पहिल्या बुटांपर्यंत माझ्या प्रत्येक हौसेपेक्षा तुझी प्रत्येक गरज मोठी होती. तू मोठा व्हावास म्हणून मी माझ्या कितीतरी छोट्या छोट्या इच्छा तुझ्या पायाशी ठेवल्या, आणि तू खरंच मोठा झालास. शिकायला शहरात गेलास, नोकरी लागलीस, मुंबईला गेलास, आईच्या डोळ्यातलं स्वप्न पूर्ण केलंस. तुझं लग्न झालं ना, तेव्हा मी इतकी आनंदी झाली होते ना. माझ्या राजाला संसार मिळाला, आता माझ्या म्हातारपणी मला सुख मिळेल असंच वाटलं होतं. पण कदाचित मी जरा जास्त स्वप्न पाहिलं. हळूहळू तुझ्या घरात माझ्यासाठी जागा कमी पडू लागली, आणि शेवटी एका दिवशी तू मला इथे या वृद्धाश्रमात सोडून गेलास. तू म्हणालास, आई इथे तुझी छान काळजी घेतील. मी तेव्हा फक्त एवढंच म्हणलं होतं, हो राजा, तू काळजी करू नकोस, कारण तुला दोष देण्या इतकं मोठं माझं दुःख कधीच नव्हतं. त्यानंतर तुझी पत्र आली नाहीत, फोन कमी झाले, आणि मग एक दिवस पूर्णपणे बंद झालं. पण मी मात्र तुला पत्र लिहिणं सोडलं नाही. काय करू रे, आईचा जीव आहे ना. आजही पत्राच्या सुरुवातीला लिहिते, राजा सुखी राहा, आणि शेवटी एकच सांगते, माझ्या सुनबाईची काळजी घे. तिला कधी माझ्यासारखं एकटं पडू देऊ नकोस. बाकी माझी तू अजिबात काळजी करू नकोस. इकडे माझे खूप लोक आहेत. आम्ही गप्पा मारतो, हसतो, भांडतो सुद्धा कधी कधी. आणि हो, इकडे मंदार नावाचा एक मुलगा आहे, तो दर महिन्याला. बिचाऱ्याचे आई बाबा लहानपणीच देवाघरी गेले. त्याला आईबापांचं प्रेम कधीच मिळालं नाही रे. खूप पैसा कमावतो म्हणे, पण बायको आणि छोट्या मुलाला घेऊन दर महिन्याला तो न चुकता येतो. मला काय माहितीये आई, मला काय म्हणतो माहितीये आई. हो रे राजा, मला आई म्हणतो. किती नको म्हटलं तरी खाऊ, फळं, औषधं, कपडे, काय काय घेऊन येतो. त्यामुळे इकडे कोणालाच काही कमी पडत नाही. उलट कधी कधी इतकं सगळं पडून राहतं की आम्हीच म्हणतो, मंदारला सांगायला पाहिजे, आता काही आणू नकोस, तू काळजी करू नको रे, तू फक्त सुखात राहा. माझं काय, माझ्यासाठी आता या 4 भिंती आहेत, काही माणसं आहेत, आणि हो, तुझ्या आठवणी आहेत. हे पत्र सुद्धा कदाचित तुझ्या ड्रॉवरमध्येच पडून राहील.
मी आधी पाठवलेली पत्र तू वाचलीस की नाहीस हे मला माहीत नाही, पण काय आहे ना राजा, आईचा जीव आहे रे हा. त्याला ना राग येतो ना अपेक्षा मारतात. फक्त सारखं वाटत राहतं माझ्या लेकराने एकदा तरी माझं पत्र वाचावं. वेळ मिळाला तर वाच राजा, आणि नाही मिळाला वेळ तर हरकत नाही. तू सुखी राहा. माझ्या लेकराच्या वाटाला माझं सुख मिळू दे. तुझीच आई सावित्री. नक्कीच हे पत्र आपण अनुभवा. कसं वाटलं ते जरूर कळवा. आमच्या गावठी बडबड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला लगेच काहीच हरकत नाही. विशेष म्हणजे आपल्याही मनामध्ये अशी पत्र असतील, कुणाला पाठवायची असतील, कुणाला सांगायचं असेल पत्रातून, तर जरूर आम्हाला कळवा. आपली आजच्या या पत्राच्या शेवटी मी आपली रजा घेतो. धन्यवाद.